नमस्कार. सर्व खाद्यप्रेमींचं स्नेहाच किचन कॉर्नरमध्ये मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत मस्त असा आंबट गोड चवीचा लसणाच्या फोडणीचा चटपटीत असा भडंग करणार आहोत आपण. त्यासाठी बघा मी मस्त चिरमुरे निवडून घेतलेले आहेत. काही काळं वगैरे असेल तर काढून टाकायचे. चिरमुरे नेहमी चाळून घ्यायचे. हे मी 200 ग्रॅम चिरमुरे घेतलेले आहेत. उभे गोल भडंगाचे चिरमुरे आहेत हे. आणि त्या फोडणीसाठी मस्त 20 ते 25 पाकळ्या लसूण घेतलेला आहे आणि भरपूर फ्रेश कढीपत्ता घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. आता मी भडंगाचा मसाला करून घेते. तुम्ही नक्की या पद्धतीने भडंगाचा मसाला करून घ्या. घरच्या घरी खूप छान होतो. त्यासाठी मी 1 चमचा बडीशेप घातलेली आहे, अर्धा चमचा धणे घातलेले आहेत, अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत आणि आमचूर पावडर घातलेली आहे मी आंबट गोडपणासाठी. तुम्ही नक्की असा मसाला करून बघा, खूप छान होतो. आणि 2 चमचे मी लाल तिखट घातलेला आहे. काश्मीरी लाल तिखट आहे. याने कलरही छान होतो आणि तिखटपणाही येतो. आणि अर्धा चमचा साखर घालून मस्त हे मिक्सरला बारीक वाटून घेतलेला आहे. हा आपला भडंग मसाला तयार आहे. खूप छान फ्लेवर येतो याचा. तुम्ही नक्की माझ्या पद्धतीनं भडंग मसाला करून घ्या एकदा. आता मी चिरमुरे थोडेसे भाजून घेते, अगदी हाताला चटका लागेपर्यंत. का तर पावसाचे दिवस आहेत, वातावरणात थोडंसं मॉइश्चर आहे. मग ते आपलं मॉइश्चर कमी होतं आणि आपला भडंग मस्त कुरकुरीत होतो आणि जास्त दिवस टिकतो, मऊ पडत नाही. म्हणून तुम्ही नक्की असे चिरमुरे भाजून घ्या. बघा मी 2 लॉटमध्ये चिरमुरे भाजून घेतलेले आहेत. चिरमुऱ्यांचा कलरही थोडासा बदललेला दिसतोय. आता आपण फोडणी करून घेऊयात. फोडणीसाठी कढीपत्ता मी छान असा भाजून घेतलेला आहे गरम तेलामध्ये. असा पहिले कढीपत्ता खुळखुळ आवाज येईपर्यंत छान भाजून घ्यायचा तेलामध्ये. आणि त्यात लसूण टाकलेला आहे. लसूणही पूर्ण ब्राऊन रंगावर भाजून घ्यायचा. पूर्ण ओलावा जाईपर्यंत लसूण भाजून घ्यायचा आणि तोही आता आपण चिरमुऱ्यांवर काढून घेणार आहोत. कढीपत्ता आणि लसूण असं चिरमुऱ्यांमध्ये काढून घेतलं आहे. ह्यातच तुम्ही शेंगदाणेसुद्धा घालू शकता तुम्हाला आवडत असतील तर. पण मी लसणाच्या फ्लेवरचा बनवते त्यामुळे शेंगदाणे अवॉइड केलेले आहेत. आता मी फोडणीसाठी जिरे आणि मोहरी घातलेली आहे भरपूर प्रमाणात. जिरे मोहरी हळद घालायचे. आपण तिखट पहिलेच वापरलेलं आहे. आणि थोडेसे अख्खे धणे घाला. अख्ख्या धण्याने खूप छान टेस्ट येते. आणि आता आपण बनवून घेतलेला भडंग मसाला घालतोय आणि तो 1 मिनिट परतवून घ्यायचा, नाहीतर करपला जातो. आता मी गॅस बंद केलेला आहे 1 मिनिटभर परतवून. आणि आता आपण घालतोय त्यात चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आणि आता आपण चिरमुरे मिक्स करून घेऊयात. चिरमुरे घालून 1-2 मिनिट आपल्याला भडंग छान हलवून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचं आहे. गरम कढईमध्ये आपला भडंग छान कुरकुरीत होतो. तुम्ही बघू शकता माझा भडंग कसा तयार झाला आहे. आवडला तर नक्की लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग.